नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हिवाळ्यात भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, त्यावेळी आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गुजराती उंधियू. एरवी किचकट वाटणारी ही रेसिपी आज मी तुम्हाला एकदम सोपी करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही हा उंधियू नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींसोबत घरीच बनवून एन्जॉय करू शकता. हा उंधियू आपण श्रीखंडपुरी किंवा बाजरीची भाकरी, पोळी कशासोबतही खाऊ शकतो. चला सुरुवात करूया. सुरती उंधियूसाठी वापरली जाते ती सुरती पापडी, जी खास करून या सीझनमध्येच मिळते. तर ही जी आहे ही तयार झालेली पापडी आहे. यातले आपण दाणे काढून घेणार आहोत आणि ही पापडी आहे त्याचे धागे काढून ही अशा पद्धतीने मोडून घेणार आहोत. कोवळी असल्यामुळे या धागे निघत नाही आहेत. तुरीच्या व वाटाण्याच्या शेंगांमधले दाणे काढून घेऊया. शेंगांव्यतिरिक्त उंधियूमध्ये घालण्यासाठी आपण 150 ग्रॅम छोटे बटाटे घेतलेले आहेत. या बटाट्यांची धुवून साल काढून घेणार आहोत. या छोटे बटाटे उपलब्ध नसतील तर आपण मोठ्या बटाट्यांचे मोठे मोठे तुकडे करून वापरू शकतो. 150 ग्रॅम रताळी घेतलेली आहे, ते धुवून त्याची साल काढून घेणार आहोत. कोनफळ म्हणजे हा जांभळ्या रंगाचा एक कंद आपण इथे घेतलेला आहे, याचेही आपण स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घेणार आहोत. कच्ची केळी 2 इथे घेतलेली आहेत. यामध्ये आपण जे सारण बनवणार आहोत ते भरून घेणार आहोत. आणि जांभळी वांगी घेतलेली आहेत, याचेही आपण देठ काढून काप करून घेणार आहोत आणि यामध्ये सारण भरणार आहोत. उंधियूचा मसाला जो आपण बनवणार आहोत त्यामध्ये घालण्यासाठी एक मोठी जुडी कोथिंबीरची, जी मी धुवून बारीक कापून घेणार आहे. 15 हिरव्या मिरच्या, एक मोठा नारळ खवून घेतला आहे, साधारणपणे 1.5 कप आहे हा. आणि 2 लसणाचे कांदे मी इथे सोलून घेतले. 3 इंच आलं घेतलेलं आहे. हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. चटणी आपली बनवून झालेली आहे. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. आपण वांग्यांचे आणि केळ्याचे काप करून घेतलेले आहेत. यामध्ये आता मसाला भरून घेऊया. आपल्या उंधियूसाठीच्या सर्व भाज्या तयार आहेत. तसेच मेथी मुठिया आपण बनवून घेतलेल्या आहेत. या व्हिडिओची लिंकही मी इथे देत आहे. ही लसणीची पात, याच्या फक्त मी मुळा काढून धुवून चिरून घेणार आहे. फोडणीसाठीचं साहित्य बघूया. इथे मी ही लसणीची पात धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आपण मुठिया तळण्यासाठी जे तेल वापरलेलं तेच आपण भाजीला वापरणार आहोत. त्याची छान चव भाजीला येईल. अर्धा कप तूप आपण घेतलेलं आहे. तसेच चवीपुरतं मीठ, 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे धणा पावडर, इथे मी ओली हळद 1 चमचा किसून घेतलेली आहे, 1 टेबलस्पून, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हिंग, 3 चमचे साखर आणि 1 चमचा जिरे पावडर. चला फोडणी करायला घेऊया. इथे मी मोठा कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण तेल घालून घेतोय. त्यापाठोपाठ साजूक तूप विरघळलेलं आहे. सुरुवातीला आपण लसणीची पात घालून ती परतून घेऊया. यामध्ये आपण हिंग आणि ओवा घालून घेत आहोत. पात परतून झालेली आहे. यामध्ये आपण जी चटणी बनवलेली होती ती थोडी घालून घेतोय. लसणीची पात आणि हा मसाला 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपण सुरती वालपापडी, त्याचे दाणे, तुरीचे दाणे व वाटाणे घालून घेत आहोत. यांना शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून आपण हे सुरुवातीला घातलेले आहे. आणि आता हे 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घेऊया.
यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते. आपण चटणीमध्ये मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवायला हवं. यामध्ये आपण गरम मसाला, जिरा पावडर, धणा पावडर, लाल तिखट व हळद हे घालून घेत आहोत. आता हे 3 मिनिटांमध्ये मस्त परतून झालेलं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते. आता आपण रताळी, कंद व बटाटे यामध्ये घालतोय. यावर मी पुन्हा चटणी घालून घेते. या 3 बटाटे, कंद या पुरतं मीठ आपण इथे घातलंय आणि अर्धी साखर घालून घेतोय. सर्वात शेवटी यामध्ये आपण आता ही केळी, ही पटकन शिजणार आहेत म्हणून आपण केळी आणि वांगी ठेवतोय. यावर मी राहिलेला मसाला, पुन्हा वांगी आणि केळ्यांपुरतं मीठ हे घालून घेतले. साखर घालतोय आपण पुन्हा. सर्वात शेवटी आपण मुठिया घालतोय. साधारणपणे 20 मुठिया आपण इथे घालणार आहोत. हे आपण जास्त आत्ता हलवणार नाही आहोत आणि हे सर्व शिजण्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेते. तेही कडेने घालते. आपण 3 शिट्या असं शिजवून घेणार आहोत. हे पहा, आपला मस्त चविष्ट असा उंधियो तयार झालेला आहे. दाणे, केळी, बटाटे असं सगळं मस्त शिजून तयार झालेलं आहे. हा उंधियो पुरी आणि आम्रखंड, श्रीखंड यासोबत सर्व केला जातो. तर आता आपण हा सर्व करून घेऊया. काय आवडली ना तुम्हाला ही साधी सोपी आणि पटकन बनवता येईल अशा उंधियोची रेसिपी? मग या हिवाळ्यात नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.